कल्याण डोंबिवली से एक बड़ी खबर सामने आ रही है। लगभग 700 कॉन्ट्रैक्ट सफाई कर्मचारियों को नौकरी से हटाए जाने के विरोध में आज मनसे के नेतृत्व में जोरदार मोर्चा महानगर पालिका मुख्यालय पर निकाला गया। कल्याण डोंबिवली महानगर पालिका में अब सफाई व्यवस्था की जिम्मेदारी सुमित याकडे कंपनी को दी गई है। चेन्नई पैटर्न के अनुसार ये जिम्मेदारी दी गई है, लेकिन सुमित कंपनी ने पुराने सफाई कर्मचारियों को हटाकर नए लोगों की नियुक्ति शुरू की, जिससे 700 से ज्यादा मजदूर घर बैठ गए हैं। इस अन्याय के खिलाफ मनसे जिलाध्यक्ष उल्लास भोयर ने मोर्चा संभाला और महापालिका आयुक्त मुख्यालय पर आंदोलन किया। उल्लास भोयर का स्पष्ट ऐलान है, अगर पुराने कामगारों को वापस नहीं लिया गया तो सुमित कंपनी को कल्याण डोंबिवली में काम नहीं करने देंगे। भारी संख्या में सफाई कामगार और मनसे कार्यकर्ता इस आंदोलन में शामिल हुए। मुख्यालय के बाहर नारेबाजी, तख्तियां और गुस्से का माहौल साफ नजर आया। तसे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा विभागाचा ठेका हा चेन्नई पॅटर्न या ठेकेदार सुमित या ठेकेदाराला दिलेला आहे, पण त्या चेन्नई पॅटर्नचं नियोजन शून्य आहे। 23 तारखेला 200 कामगार घरी बसवलेले आहेत। त्यानंतर ह्या येत्या 30 तारखेला संपूर्ण सुमित मध्ये जे आपण सुकिरवनचा ठेका 30 तारखेला संपणार आहे। त्यामुळे सगळे माझे कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर तो नवीन चेन्नईवाला कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे त्याला काम करू देणार नाही। आम्ही कोर्टात गेलेलो आहे, कोर्टात ऑर्डर आणलेली आहे की कॉन्ट्रॅक्टर कोणी असला तरी कामगार हे जुनेच राहतील, असं त्यांनी काही केलं नाही। बऱ्याच लोकांचे ड्राईव्ह घेतलेले आहे, जवळ 600 कामगार घरी बसवलेले आहेत। नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसं घेतोय। जर या येत्या 30 तारखेला सगळा ठेका संपोष झाला तर चेन्नईचा ठेका मी चालू होऊ देणार नाही। 1400 कामगारांची मी ऑर्डर आणलेली आहे। जर त्या ऑर्डर प्रमाणे जर त्या सुमितने माझ्या कामगारांना घेतलं नाही तर त्यांनी फक्त कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये हा घनकचरा विभाग ठेका चालून दाखवा। मग मनसे काय आहे हे दाखवून देईन मी।